नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 3 मिनिटात ब्राह्मण संपवण्याची धमकी दिली गेली होती. धमकी देणारा हा शरद पवार समर्थक निघालाय. पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जातीय द्वेष पसरवला जातोय. जातीयवादी पवार समर्थकाचं नाव किंचक नवले असं आहे आणि या किंचक नवले याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तरी पोलीस पुढील कारवाई करतायत. पवार गटाचे कार्यकर्ते किंचक नवले यानं या प्रकरणी पोलिसांनी या किंचक नवले याला ताब्यात घेतलंय. तर 3 मिनिटात ब्राह्मण संपवण्याची धमकी देणारा किंचक नवले याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. किंचक नवले हा शरद पवार गटाचा समर्थक असल्याची माहिती समोर येते आहे. तर पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. तर जातीयवादी पवार समर्थकाचं नाव हे किंचक नवले असं आहे. किंचक नवले यांनी ही धमकी दिली होती. 3 मिनिटात ब्राह्मण समाज संपवायचा अशी धमकी त्यानं दिली होती. दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी किंचक नवले याला ताब्यात घेतलंय. पोलीस यापुढील कारवाई करतायत. किंचक नवले याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी डॅरेल मिरोंडा आपल्या सोबत जोडलेत. डॅरेल, 3 मिनिटात ब्राह्मण संपवण्याची धमकी देणारा किंचक नवले याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या संदर्भातील अधिकच्या अपडेट माहिती. जगदीश, आपण पाहिलं तर ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवणारा असा धमकी देणारा किंचक नवले यांना पोलिसांनी जे आहे ते काल रात्री जी अटक केली आहे. या प्रकरणी ही दुसरी अटक आहे. यापूर्वी आपण पाहिलं तर राष्ट्रपा मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना देखील अटक करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हा जो व्यक्ती आहे किंचक नवले याला साताऱ्यातून काल रात्री सांताक्रूज पोलिसांनी अटक केली आहे आणि याला आता मुंबईत जे आहे ते पुढील तपासासाठी घेऊन आले आणि या संदर्भात जे आहे ते पुढील तपास पोलीस करत आहेत. जगदीश, धन्यवाद डॅरेल दिलेल्या माहितीबद्दल. तर किंचक नवले याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करतायत. 3 मिनिटात ब्राह्मण संपवण्याची धमकी या किंचक नवले यांनी दिली होती आणि या प्रकरणी आता पोलिसांनी किंचक नवले याला ताब्यात घेतलाय. दरम्यान किंचक नवले हा शरद पवार गटाचा समर्थक असल्याची माहिती समोर येते आहे.